शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हा प्रकरणी उद्याही सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाच्या यादीत या प्रकरणाचा समावेश नाहीये। खरं तर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 21 जानेवारी हीच तारीख अंतिम केली होती, मात्र त्या दिवशी बाकी प्रकरणं असल्यानं सुनावणी होऊ शकली नाही। त्यामुळे कोर्टाकडून नवीन तारीख 18 फेब्रुवारी ही दिली गेली होती। केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला जातो का, तसंच या प्रकरणी फक्त मुख्य युक्तिवाद बाकी असून त्यासाठी कोर्टाने 5 तासांचा वेळ निश्चित केला आहे। आता या सुनावणीची टेंटेटिव्ह तारीख 12 मार्च अशी ठेवली गेली आहे, त्यामुळे 12 तारखेला तरी सुनावणी होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आहेत, ते आपल्याला या संदर्भातील अधिक अपडेट देतील। शिवाजी, सुनावणी दरम्यान काय होऊ शकतं, काही अंदाज? सध्या तरी ज्या पद्धतीने सुनावणीच्या तारखावर तारखा मिळताना पाहायला मिळत आहेत, या अगोदर या सुनावणीची 21 जानेवारीला अंतिम तारीख दिली होती आणि यावेळी वेळापत्रक ठरवलं जाईल अशी अपेक्षा होती। मात्र त्या पद्धतीने 18 फेब्रुवारी नवीन तारीख आली, त्या तारखेला देखील सुनावणी आता होताना दिसत नाही। आता नवीन तारीख जी आहे ती 12 मार्च मिळत आहे। तसं जर पाहिलं तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं म्हणणं असं आहे की आम्ही सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण पार केली होती, याचा व्हिडिओ देखील आमच्याकडे आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष याच्यामध्ये विधिमंडळ पक्षाची ताकद विचारात घेतलेली आहे, राजकीय पक्षाची ताकद विचारात घेतलेली नाहीये। त्यामुळे हा जो निकष आहे हा चुकीचा आहे असा दावा निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे तो चुकीचा आहे असा दावा करत शिवसेना ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये याचिका दाखल केलेली आहे। मात्र महाराष्ट्र जाणतो या सगळ्या प्रकरणामध्ये वारंवार तारखावर तारखा पाहायला मिळत आहेत। या सगळ्या प्रकरणाचा सोक्ष लागण्यासाठी अवघा 5 तासाचा युक्तिवाद बाकी आहे, मात्र सातत्याने या सगळ्या प्रकरणावरती तारखावर तारखा पाहायला मिळत आहेत। नक्की शिवाजी, तारीख पे तारीख दिली जाते, मात्र पक्षाचा चिन्हाचा आणि पक्षाचा निर्णय कधी होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।